मुंबईतल्या नामांकित साबू सिद्दीकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या वैमानिक स्पर्धेत मोठं यश मिळवलंय। या महाविद्यालयाच्या टीम एरोसेलनं यावर्षी मार्चमध्ये झालेल्या उच्च श्रेणी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय। ही स्पर्धा लेकलँड संयुक्त राज्य अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आयोजित करण्यात आली होती। या प्रतिष्ठित स्पर्धेत जगातल्या एकूण 75 टीम्सनी भाग घेतला होता, ज्यात मुंबई IIT, कानपूर IITच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेतला होता। यामध्ये साबू सिद्दीकीच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवलाय। हा SI एरो डिझाईन म्हणून एक कॉम्पिटिशन आहे, जे इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे। त्याच्यात वेगवेगळ्या जगातले म्हणजे 75 पार्टिसिपेंट असतात, म्हणजे US, UK, फ्लोरिडा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून होतात आणि ते सिलेक्ट होतात। आणि सर्वात महत्त्वाचा भाग सांगितलं तर हा एक UAV आहे, जे रिमोट कंट्रोल ऑपरेटेड एक प्लेन आहे। स्पेशली आम्ही ॲडव्हान्स क्लास आणि मायक्रो क्लास अशा 2 कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेट करतो। आणि त्याच्यात या प्लेनचं वैशिष्ट्य असं आहे की हा 8 पाऊंडचा एम्प्टी वेट असायला पाहिजे, अशी कॉम्पिटिशनची रिक्वायरमेंट आहे। आणि त्याच्यात पण फक्त 7 CCचं इंजिन तुम्ही लावू शकतात। आणि आम्ही हा प्लेन पूर्णच्या पूर्ण इनहाऊस मॅन्युफॅक्चर केला आहे, म्हणजे वर्कशॉपमध्ये आमचे फॅब्रिकेट केला आहे। आणि याच्या प्लेनचा वेट आहे आत्ता सध्या 7.8 पाऊंड। खूप चांगला होता। म्हणजे आम्ही नॉर्मली कॉम्पीट करतो आपल्या इकडे नॅशनल लेवलवर आहे, इकडे आपल्या कॉलेजमध्ये आपल्या बाजूच्या कॉलेज पण एक इंटरनॅशनल लेवलवर जाऊन आणि तिकडे कॉम्पीट करणार, त्यांच्या लोकांना बघून त्यांच्यासोबत कॉम्पीट करून आणि जिंकून येणं महत्त्वाचं आहे। साबू सिद्दीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या यशानं आमच्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थी प्रेरित होतील आणि पुढे जाऊन जगात मान्यता आणि पुरस्कार मिळवण्यासाठी विद्यार्थी आपल्या प्रतिभा आणि बुद्धीचं चांगलं प्रदर्शन करतील, असा आशावाद या महाविद्यालयाच्या अध्यक्षांना वाटतोय। आणि आमचा एक उद्देश असं पण आहे की आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतवर्षामध्ये इतकं त्याला प्रोत्साहित करत नाही आपण। आमचे पंतप्रधान जे म्हणत आहे की मेक इन इंडिया, ते पॉसिबल आहे जेव्हा आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट डेव्हलप करू, R&D डिपार्टमेंट। आणि आम्ही असं ठरवलं की साबू सिद्दीकमध्ये एक नवी बिल्डिंग येणार आहे आणि ते लवकरच येणार। आपल्या आशा आहे की सरकार लेस गव्हर्नमेंट मोर गव्हर्नन्स असं म्हणतात, त्याप्रमाणे आम्हाला लवकरच परमिशन मिळेल, तिथं आम्ही R&D डिपार्टमेंट डेव्हलप करू। आपले संस्थामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटी देऊ आणि दुसरे विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंग कॉलेजचे आपण ऑपॉर्च्युनिटी देऊ। 1986 सालापासून ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंटरनॅशनल सोसायटीतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते। गेली 3 वर्ष साबू सिद्दीकीचे विद्यार्थी यात भाग घेत आहेत। यावेळच्या त्यांच्या यशानं त्यांनी घेतलेली कठोर मेहनत दिसून येते। कॅमेरामन नितीन बोडारेसह महेश बागल, साम TV, मुंबई।